श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, वर्षातून फक्त एकदाच येणारी तिथी आहे, ज्या दिवशी केलेला छोटासा उपायसुद्धा आयुष्याची दिशा बदलू शकतो. ज्या घरात सतत पैशाची कमतरता असते, मेहनत करूनही यश मिळत नाही, कामे अडकून पडतात, त्या घरात या एका दिव्यामुळे समृद्धीचा प्रकाश पसरू शकतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण मध्येच ह्या उपायाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि तो जर चुकला तर उपायाचा पूर्ण परिणाम मिळणार नाही. नमस्कार मंडळी, तुमच्यावर स्वामींची कृपा सदैव राहो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, एक छोटीशी विनंती आहे. तुमच्याकडे हा व्हिडिओ मी फक्त कंटेंट म्हणून बनवत नाही. प्रत्येक माहिती आधी वाचते, समजून घेते, तपासते, मग तुमच्यासाठी वेळ काढून मनापासून हा व्हिडिओ तयार करते. घरची कामं, जबाबदाऱ्या सर्व सांभाळून हा तुमच्यासाठी प्रयत्न असतो. माझा एकच हेतू असतो, तुमच्या आयुष्यात सकारात्मकता यावी, तुमच्या घरात सुख शांती यावी आणि स्वामींची कृपा तुमच्यावर राहावी. जर तुम्हाला वाटत असेल की हा प्रयत्न मनापासून आहे, तर कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन असतं. त्यामुळे मला अजून उत्साहाने अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची शक्ती मिळते. तुमचा एक सेकंद माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. उद्या 27 फेब्रुवारी शुक्रवार आणि या दिवशी येत आहे अत्यंत पुण्यप्रद अशी आमलकी एकादशी. काही ठिकाणी हिला आवळा एकादशी असेही म्हटले जाते. एकादशी प्रत्येक महिन्यात 2दा येते, पण प्रत्येक एकादशीचे स्वरूप आणि महत्त्व वेगळे असते. आमलकी एकादशी मात्र विशेष मानली जाते, कारण हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेशी थेट जोडलेला आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये असे वर्णन आहे की या दिवशी श्रद्धेने पूजा व व्रत करणाऱ्याला हजारो गायी दान केल्याइतके पुण्य मिळते. इतकेच नव्हे तर स्वर्गसुख आणि मोक्ष मार्गाची प्राप्ती देखील होते, असे मानले जाते. पण सगळ्यांनाच कठोर उपवास करणे शक्य होतेच असे नाही. घरची कामं, नोकरी, आरोग्य या सगळ्यांमुळे अनेकांना उपवास जमत नाही. आज मी तुम्हाला असाच साधा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो उपवास न करताही करता येईल. तो उपाय म्हणजे एक दिवा होय. फक्त एक दिवा. योग्य ठिकाणी योग्य वेळेत लावला तर घरातील अडचणी, अडथळे, आर्थिक संकटे, मानसिक ताण, अपयश यांचा आधार दूर होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा आणि कशा पद्धतीने तयार करायचा, हे सगळे नीट समजून घेणे खूप आवश्यक आहे. म्हणून मध्येच स्किप करू नका. आमलकी म्हणजे आवळा. आपल्या आयुर्वेदात आणि धार्मिक परंपरेत आवळ्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. असे मानले जाते की या दिवशी आवळ्याच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. काही ग्रंथांमध्ये वर्णन आहे की भगवान विष्णूंनी स्वतः सांगितले की या वृक्षात अनेक देवतांचे वास असेल. जो कुणी श्रद्धेने या वृक्षाची पूजा करेल, त्याच्या जीवनातील दारिद्र्य आणि दुःख हळूहळू नाहीसे होतील. आपण बघतो, काही घरात पैसा येतो पण टिकत नाही. काहींना सतत
कष्ट करूनही यश मिळत नाही. मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात. व्यवसायात वाढ होत नाही. घरात कारण नसताना तणाव असतो. अशा वेळी काही विशिष्ट तिथींचे महत्त्व खूप मोठे असते. त्या दिवशी केलेली प्रार्थना आणि उपाय अनेक पटींनी परिणाम देतात. आमलकी एकादशी हा तसाच दिवस आहे. आपल्या संस्कृतीत दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तो अज्ञान दूर करून ज्ञानाचं प्रतीक आहे. अंधार म्हणजे नकारात्मकता, भीती, दारिद्र्य आणि प्रकाश म्हणजे आशा, सकारात्मकता. जेव्हा आपण श्रद्धेने दिवा लावतो, तेल किंवा तूप जळत नाही, तर आपल्या मनातील निराशा जळते, घरातील जळत्व कमी होते. विशेष म्हणजे आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी, संध्याकाळी काही विशिष्ट वेळा अत्यंत शुभ मानल्या जातात. या वेळेस सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात सकारात्मक असते. जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर 9:30च्या आधी करा आणि संध्याकाळी करणार असाल तर 6 ते 9:30 या वेळेत करा. या वेळेत वातावरणातील ऊर्जा संतुलित असते आणि लक्ष्मी तत्त्व सक्रिय मानले जाते. हा उपाय विशेषतः त्यांनी करावा ज्यांच्या घरात सतत आर्थिक अडचणी आहे, ज्यांना व्यवसायात प्रगती होत नाही, मेहनत असूनही यश मिळत नाही, घरात शांतता नसून तणाव जास्त असेल, आलेला पैसा टिकत नसेल. जर तुम्हाला वाटत असेल, मी खूप प्रयत्न करतो पण काहीतरी अडथळा येतोच, तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. आता मी तुम्हाला पुढे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे. स्नान कसे करायचे, दिवा कसा तयार करायचा, कोणत्या वस्तू लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो नेमका कुठे लावायचा, कारण इथेच बहुतेक लोक चूक करतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक छोटासा पण खूप महत्त्वाचा नियम सांगणार आहे, जो पाळला तरच पूर्ण फळ मिळते. आमलकी एकादशीच्या दिवशी शक्य असेल तर लवकर उठा. सूर्योदयाच्या आधी किंवा किमान सूर्योदयाच्या आसपास उठण्याचा प्रयत्न करा. उठल्यावर सर्वप्रथम भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. मनात शांतपणे म्हणा, हे नारायण, आजच्या या दिवशी, या पवित्र दिवशी ह्या घरातील सर्व संकटे दूर कर आणि सुख-समृद्धी द्या. यानंतर स्नानाची तयारी करा. स्नानाच्या पाण्यात तुम्हाला 3 गोष्टी टाकायच्या आहेत. 2 ते 3 थेंब आवळ्याचा रस. नसल्यास आवळा स्पर्श करून पाणी शुद्ध करा. थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ. शक्य असल्यास गंगाजल. या पाण्याने स्नान करा. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशी स्नानं केली तर उत्तम. धार्मिक मान्यतेनुसार तीळ पापक्षालनाचे प्रतीक आहे, गंगाजल पवित्रतेचे आणि आवळा विष्णू तत्त्वाचे प्रतीक आहे. या तिन्हींच्या संयोगाने स्नान केल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते, असे मानले जाते. स्नानानंतर स्वच्छ, शक्यतो हलक्या पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. देवघरात जाऊन प्रथम दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा आणि वातावरण प्रसन्न करा. भगवान विष्णूंना आवळा अर्पण करा. त्याचबरोबर पिवळी फुले आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करा. पिवळा रंग हा गुरु आणि विष्णू तत्त्वाशी संबंधित आहे, असे मानला जातो. त्यामुळे ह्या दिवशी पिवळ्या वस्तू अर्पण करणे शुभ असते. थोडा वेळ शांत बसा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा म्हणा. मंत्र उच्चारामुळे मन स्थिर होते
आणि उपायासाठी आवश्यक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आता लक्षपूर्वक ऐका. इथेच अनेक जण घाई करतात आणि विधी अपूर्ण राहतात. सर्वप्रथम थोडी गव्हाची कणिक घ्या. त्यात हळद मिसळवा. हळद इतकी घाला की कणकेला हलका पिवळसर रंग येईल. ही मंगल कार्याची आणि लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते हळद. त्यामुळे या दिव्याला पिवळा रंग असणे महत्त्वाचे आहे. या कणकेचा छोटासा दिवा तयार करा. यानंतर वात तयार करा. शक्य असल्यास लाल, पिवळ्या कलरचा धागा वापरा. शक्य असेल तर कापसाची दुहेरी वात बनवा. त्या वातीला थोडेसे हळदी कुंकू लावा आणि दिव्यात ठेवा. दिव्यात शक्यतो शुद्ध गाईचे तूप घाला. तूप उपलब्ध नसेल तर तीळ तेल वापरू शकता, पण तूप अधिक शुभ मानले जाते. आता या दिव्यात थोडेसे काळे तीळ टाका. काळे तीळ हे शनिदोष आणि अडथळे कमी करण्यासाठी उपयोगी मानले जातात. यानंतर 1 रुपयाचे नाणे त्या दिव्यात ठेवा. हे नाणे म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक आहे. आमच्या घरात धन स्थिर राहो अशी भक्ती भावना ठेवा. आता एक प्लेट घ्या. त्यात कुंकू पसरवा आणि त्या तांदळावर हा दिवा ठेवा. तांदूळ हे अन्न व समृद्धीचे प्रतीक आहे. लक्ष्मीला अन्नपूर्णा स्वरूपात ही मानले जाते. त्यामुळे तांदळावर दिवा ठेवणे म्हणजे घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये अशी प्रार्थना. आता एका छोट्या कपात दूध घ्या. हे दूध पुढील टप्प्यात उपयोगी पडणार आहे आणि हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. कारण इथेच उपायाचा खरा परिणाम दडलेला आहे. आता आपण या उपायाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. इथपर्यंत तुम्ही जे काही केलं म्हणजे तयारी, पण खरा परिणाम आता मिळणार आहे. म्हणून हा भाग अत्यंत लक्षपूर्वक ऐका. तुमच्या घराजवळ किंवा परिसरात जर आवळ्याचे झाड असेल तर दिवा, तांदळाची प्लेट आणि दूध घेऊन त्या झाडाजवळ जा. जाता जाता मनात सतत भगवान विष्णूचे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री लक्ष्मी नारायणाय नमः असे जप करत जा. झाडाजवळ पोहोचल्यानंतर सर्वप्रथम त्या वृक्षाला नमस्कार करा. त्या झाडाच्या मुळाशी थोडे दूध अर्पण करा. दूध अर्पण करताना मनात भावना ठेवा, हे विष्णू रूप वृक्षा, माझ्या घरातील दुःख, अडथळे आणि दारिद्र्य दूर करा. यानंतर त्या झाडाच्या खोडाला हळद कुंकू लावा. आता तांदळावर ठेवलेला दिवा त्या झाडाच्या मुळाशी ठेवा आणि श्रद्धेने प्रज्वलित करा. दिवा लावताना डोळे मिटा आणि काही क्षण शांत बसा. तुमच्या मनातील सगळ्या चिंता त्या दिव्यातील प्रकाशात समर्पित करा. तुमच्या आयुष्यातील अडचणी, आर्थिक समस्या, अपयश हे सर्व त्या ज्योतीसमोर व्यक्त करा. दिवा जळून संपल्यानंतर त्यामध्ये ठेवलेले 1 रुपयाचे नाणे त्या झाडाच्या मुळापाशी हलकेच मातीमध्ये दाबून टाका. हे नाणे म्हणजे तुमच्या घरात धन स्थिर व्हावे अशी प्रार्थना. जसे बीज मातीमध्ये रुजते आणि मोठे झाड बनते, तसेच तुमचे धन, तुमचे यश वाढत जाईल अशी भावना मनात ठेवा. दिवा मात्र तिथेच झाडाखाली राहू द्या. तांदूळ आणि कणकेचा दिवा पक्षी, मुंग्या किंवा कीटक खातील. आपल्या परंपरेनुसार मुंग्या ह्या धनाचे प्रतीक मानल्या जातात. तेव्हा त्या तांदळावर ताव मारतात तेव्हा लक्ष्मी तत्व सक्रिय होते असे मानले जाते. प्रत्येकाच्या घराजवळ आवळ्याचे झाड असतेच असे नाही. त्यांनी अशा वेळी काळजी करू नका. जर जवळ करवंदाचं झाड असेल
तर त्याच्याजवळही हा उपाय करू शकता. जर कोणतेही पवित्र वृक्ष नसेल तर तुमच्या घरात भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्तीसमोर हा दिवा लावा. दुसऱ्या दिवशी तो दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवा आणि 1 रुपयाचे नाणे तुळशीच्या कुंडीत हलकीच मातीत दाबावे. तुळस ही लक्ष्मी मातेचं रूप मानले जाते. त्यामुळे नाणे तुळशीजवळ ठेवणे म्हणजे धनध्येयाची प्रार्थना. आमलकी एकादशीला शक्य असल्यास किमान 1 आवळा खा किंवा आवळ्यापासून बनवलेला एखादा पदार्थ सेवन करा. आवळा हा आरोग्यदायी आहेच, पण धार्मिकदृष्ट्या विष्णुत्वाचे प्रतीक आहे. या दिवशी आवळ्याचे सेवन केल्याने मानसिक शांतता मिळते, रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि पवित्रता वाढते, असे मानले जाते. हा उपाय करताना एक गोष्ट विसरू नका, तो म्हणजे मनातील शंका सोडा. जर होईल का नाही अशी शंका मनात ठेवली तर उपायाचा परिणाम कमी होतो. श्रद्धा, विश्वास आणि कृतज्ञता या भावनेने केलेली प्रार्थना नेहमी फलदायी ठरते. हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करण्याची संधी मिळते, त्यामुळे ही संधी दवडू नका. आजचा हा उपाय छोटा वाटेल, पण त्यामागची भावना मोठी आहे. घरातील अंधार दूर करून प्रकाश पसरवणारा हा दिवा तुमच्या आयुष्यातही सुख, समृद्धी, उजेड घेऊन येवो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला माझे हे मार्गदर्शन उपयोगी वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण कदाचित कोणाच्या आयुष्यात हा दिवा आशीर्वादाचा किरण ठरेल. चला भेटूया पुढच्या नवीन आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ.